विविध विकास कामाची पाहणी करतात ते सर काय सांगाल वरळीनंतर दादरमध्ये आलेला आहात हे इथे पण रस्त्याची कामं सुरू आहेत। ही पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामं कंप्लीट झाली पाहिजे आणि युटिलिटी शिफ्टिंग असेल डक्ट असतील हे सगळं जे काम कॉन्क्रीटचं आहे हे कंप्लीट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी ही विजिट आहे। म्युन्सिपल कमिशनरनी कॉन्ट्रॅक्टरला इन्सेंटिव्ह बोनस देण्याचा देखील निर्णय घेतला आहे। जे बिफोर टाईम काम करतील त्यांना बोनस इन्सेंटिव्ह मिळेल, त्यामुळे लोक फास्ट काम करतायत। मॅनपॉवर आणि मशिनरी वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी जेवढं जास्तीत जास्त काम खेचता येईल करता येईल तेवढं काम करतात। एकंदरीत पाहायला गेलं तर वरळीमध्येही आपण या ठिकाणची पाहणी केली आणि आज कल्याण मतदारसंघाचाही लोकसभाचाही आज आपण बैठक घेणार आहे। काय याचा संबंध आहे? या मतदारसंघाचा काही संबंध नाही या विजिट बरोबर। ही विजिट मी अगोदर ठरवली होती। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ही सरप्राईज विजिट आज केलेली आहे। मी न सांगता नंतर सगळे आलेले आहेत। मला फक्त एवढंच आहे, या मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करायचे आहेत। मतदारसंघ कोणाचा आहे कुठला आहे याचा आम्हाला काही संबंध नाही। मुंबईकरांना चांगले रस्ते देणं ही आमची जबाबदारी आहे आणि वेळेमध्ये क्वालिटी काम करणं। हे रस्ते अतिशय टिकाऊ आहेत। हे वर्षानुवर्ष ह्या रस्त्यावर खड्डे पडणार नाही। एकंदरीत रस्ते खड्डेमुक्त रस्ते कधीपर्यंत मिळतील? खड्डेमुक्त रस्त्याचंच काम चालू आहे। हा पहिला फेज सुरू आहे। सेकंड फेजमध्ये पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये पुढचा जो टप्पा आहे हा कंप्लीट होईल। हा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी कंप्लीट करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या पावसाळ्यात देखील लोकांना त्रास होणार नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वरळीपासून दादरपर्यंतच्या सगळ्याच विकास कामाची पाहणी या ठिकाणी करताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।